अच्छा, अंकिता काय करते, अंकिता कशी आहे, अंकिताची सुरुवात कशी झाली सगळ्यांना माहिती आहे, पण कुणालबद्दल खूप कमी गोष्टी माहिती आहेत. तर तू म्युझिक डिरेक्टर कसा बनलास? तुझं बेसिकली शिक्षण कुठे झालं? तुला संगीताची आवड कशी निर्माण झाली? मी एक केमिकल इंजिनियर आहे. ओ, माझं इंजिनिअरिंग लोणेरे च्या इथे कॉलेज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणून. तिथे माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. पण माझी सुरुवात अशी झाली की मी लहानपणापासून म्युझिक, माझे कोणीच नव्हतं. माझे दोन्ही भाऊ गायचे, पण त्यांनी सगळं सोडलं आता मी हे करायला लागल्यापासून. आणि मी 7वी-8वीला कदाचित 7वी-8वीतच होतो जेव्हा माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता आणि तो माउथ ऑर्गन वाजवायचा. ओके. आणि तो सुट्टीसाठी आला होता आणि मी त्याला म्हटलं की मी बघितलं होतं की काहीतरी वाजवतोय तो, काहीतरी प्रकार आहे हा. आणि तो ते विसरून गेला म्हणजे मी धापलं ते आणि तो गेला. त्याची सुट्टी संपवून तो कॉलेजला गेला. पण त्याच्यानंतर खरी सुरुवात झाली की मी ते वाजवायला लागलो. मग मला आवड निर्माण झाली. मग हळूहळू इंजिनिअरिंगला आमचा ग्रुप होता, 5 जणांचा ग्रुप होता की जे आम्ही सेल्फ कंपोज सॉन्ग करायचो. आमचे परफॉर्मन्स व्हायचे. त्याच्यानंतर हळूहळू डिप्लोमा टू डिग्री ॲडमिशन मिळणं खूप कठीण होतं. म्हणजे टॉप 3 किंवा टॉप 4 लोकांनाच मिळायचं. आणि मला जर ॲडमिशन त्याच कॉलेजला मिळालं तर तुला गिटार गिफ्ट करणार असं मम्मी म्हटली मला. त्याच्यानंतर मग मला तिथेच ॲडमिशन मिळालं, मला गिटार मिळाली. मग तिथून खरी जर्नी चालू झाली की म्युझिकल जर्नी खरी चालू झाली. मे महिन्यामध्ये अंकिताचा सगळ्यात मोठा व्हेंचर असतं ते म्हणजे आंब्याचा बिझनेस. सो यावेळेला कुणालवर काय जबाबदारी आहे? कुणालवर नाही आहे काही जबाबदारी, कारण तो त्याच्या ह्याच्यात बिझी आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी म्हणूनच आम्ही लग्न लवकर केलं, फेब्रुवारीमध्ये केलं. आंब्याच्या बिझनेससाठी हाच होता एक हे, कारण नंतर वेळच नाहीये. मी त्याला म्हटलं की नंतर नाही करायचं तर फेब्रुवारी, कारण उन्हाळा पण जास्त नसेल, हिवाळा पण असेल आणि आंब्याचा सीझन आहे पुढे. आम्ही बाहेर कुठे फिरायला न जाण्याचं कारण पण तेच आहे, माझा बिझनेस आहे, आता मी कुठेही जाणार नाही. अगं मी तिच्याकडून आंबे पण विकत घेतले होते. आमची स्वतःची आंब्याची वाडी असताना लग्नाच्या आधी मी मुद्दामून तिच्याकडून आंबे घेतले होते जेणेकरून मी त्याच्याशी बोलावं किंवा काय, कारण मी फार चॅटिंग खूप पैसे वगैरे घेतले करत होते नाही. तिने माझ्याकडून. तू मॅनिफेस्ट केलं होतंस का की हे सगळं असं व्हावं म्हणून? हो, केलं होतं.